थीम ग्रॅटिट्यूड, ॲक्टिव्हिटी ग्रॅटिट्यूड जर्नलिंग, इयत्ता 5वी आणि त्यापुढील इयत्ता. नमस्कार. कृतज्ञता म्हणजे आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींसाठी आभार मानणे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता ही भावना वाढीस लागावी याकरिता आपण 2 ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. ही ॲक्टिव्हिटी मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, आनंदी मन आणि दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आभार मानण्याची सवय निर्माण करते. यामधील पहिली ॲक्टिव्हिटी ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे कृतज्ञता लेखन ही आहे. ही ॲक्टिव्हिटी करण्याकरिता रंगीत पेन, पेन्सिल, खोड रबर, रंगीत कागद, गोंद किंवा फेविकॉल हे साहित्य आवश्यक आहे. याचा वापर करून विद्यार्थ्यांना स्वतःची खास कृतज्ञता डायरी बनवायची आहे आणि सजवायची देखील आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना सांगा, मागील आठवड्यात तुमच्या दिनक्रमात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि त्यासंबंधी तुम्हाला कोणाचे आभार मानावेसे वाटतात ते सांगा. त्यांना ते आठवण्याकरिता ते प्रसंग वहीत किंवा डायरीत लिहायला प्रोत्साहन द्या. मुलांनी त्यांच्या ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये कसे लिहावे याची सोपी आणि वयोगटानुसार योग्य उदाहरणे मुलांना द्या. म्हणजेच इयत्ता 5वी ते 7वीतील विद्यार्थी असतील तर त्यांनी 1-2 वाक्यात लिहावे. उदाहरणार्थ, आज मी माझ्या आजीबद्दल कृतज्ञ आहे कारण तिने मला एक छान उबदार गोधडी शिवून दिली. मी माझ्या मित्राचा आभारी आहे कारण त्याने मला त्याची बॅट दिली. मी माझ्या चित्रकलेच्या शिक्षकांचे खूप आभार मानेन कारण त्यांनी मी काढलेल्या निसर्ग चित्राचे कौतुक केले. हेच विद्यार्थी 8व्या इयत्तेतील किंवा त्यापुढील इयत्तेतील असतील तर गोष्ट विस्ताराने लिहावी. उदाहरणार्थ, मी माझ्या मित्राचा खूप आभारी आहे कारण मी आजारी असताना आमचे सांघिक उपक्रम त्याने पूर्ण केले आणि मला केवळ माहिती वर्गात सादर करण्यास सांगितली. मी माझ्या बाबांचा खूप आभारी आहे. त्यांनी मला मित्रांसोबतच अभ्यास, मैदानी खेळही किती महत्त्वाचे आहेत हे न रागावता छान समजावून सांगितले. मी एका अनोळखी काकांचे खूप आभार मानले कारण एका गर्दीच्या ट्रेनमध्ये माझ्या आजोबांना त्यांनी बसायला दिले आणि मलाही नीट उभे राहता यावे याकरिता खिडकीच्या बाजूला उभे केले. शिक्षकांनी सुरुवातीचे पहिले 2-3 आठवडे ही कृती वर्गात करून घ्यायची आहे. नंतर विद्यार्थ्याने झोपण्यापूर्वी रोज एक गोष्ट लिहावी याकरिता त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी दर आठवड्याला ठराविक दिवशी काही विद्यार्थ्यांना वर्गासमोर बोलावून या आठवड्यात त्यांना कोणत्या 3 गोष्टींसाठी कृतज्ञता वाटली हे सांगायला सांगा. यामुळे सगळ्यांना एकमेकांच्या अनुभवातून शिकायला मिळेल. कृतज्ञता ही आनंदाची गुरुकिल्ली आहे. दररोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानायला शिका आणि तुमचे आयुष्य अधिक सुंदर बनवा.